कैरी मार्केटमध्ये दिसायला लागली की याचे भरपूर सारे पदार्थ आपल्या घरांमध्ये नेहमीच ट्राय होत आले आहेत. कैरीचा मुरंबाही त्यातीलच एक. तुम्ही बऱ्याचदा बनवला असेल, परंतु काही वेळेला ना हा तयार केल्यानंतर थोडासा चिवट होतो, हवा तसा रसरशीत बनत नाही, कालांतराने रंगही डार्क होतो. याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, कसं प्रमाण घ्यायचं, साठवणूक कशी करायची, याची एकूण एक टिप्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे. सोबतच तुम्ही हा माझा कैरीचा किस पाहिला का, किती मस्त लांबसडक आहे. हा कसा केलाय ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. चला तर मग या वर्षभर टिकणाऱ्या रसरशीत कैरीच्या मुरंब्याला सुरुवात करूया. मार्केटमध्ये कैरी दिसली रे दिसली, सर्वात पहिले आमच्या घरामध्ये एकच फरमाईश असते, ती म्हणजे कैरीचा मुरंबा बनव. तर आजची खास रेसिपी माझ्या नवरोबासाठी करते आणि त्याचसोबत तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. त्याकरिता मी या ठिकाणी साधारणतः 1.5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. या अगोदर मी 1 ते 1.5 तासाकरिता पाण्यात ठेवल्या. असं केल्यामुळे यावरील जो चीक असतो, घाण असते, ती पूर्णतः निघून जातेच. पण त्यासोबत बऱ्याचदा कैरी शिळी असली तर ती नरम झालेली असते आणि पाण्यात ठेवल्यामुळे ती थोडीशी कडक स्वरूपाची तयार होते. आता याचा आपण बुडखाचा भाग कट करून घेऊयात, कारण यामध्ये देखील थोडाफार चीक हा शिल्लक असतोच. मुरंब्याकरिता नेहमी आपल्याला मध्यम आंबट असलेलीच कैरी वापरायची आहे. जास्त आंबट कैरी वापरू नका. जास्त आंबट कैरी वापरली तर गूळ, साखर जे काही असेल ते तुम्हाला जास्त प्रमाणात वापरावं लागेल. सोबतच ही कैरीची साल काढल्यानंतर आतून कैरी छान अशी पांढरी शुभ्र निघायला हवी, पिवळी नकोय. आता या कैऱ्या आपल्याला अशा पद्धतीने साळून घ्यायच्या आहेत. यावरील साल काढून टाकायची आहे. साल काढल्यामुळे आपला मुरंबा पटकन शिजतो. ही काढलेली साल फेकून न देता याला जर तुम्ही लाल तिखट, जिरेपूड, मीठ लावून वाळवलं तर ही देखील मस्त अशी चटपटीत लागते. आजकाल ना मार्केटमध्ये अशा पद्धतीचे भरपूर सारे पिलर येत आहेत. यांची एक साईड ना थोडीशी मोठ्या दातांची असते. या पिलरच्या मदतीने आजची ही कैरी मी छान अशी किसून घेणारे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. मस्त असा लांब सडक पातळ पातळ किस तयार होतो. पण अशी जर किसणी किंवा असं पिलर जर तुमच्याकडे नसेल तर साधी रेग्युलरची खोबरं किसण्याची 2 नंबरची किसणी असते ना, म्हणजे थोडीशी जाड किसणी, ती वापरली तरी देखील चालणारे. जास्त बारीक किसणीचा वापर करायचा नाही. रेग्युलरच्या किसणीने या कैऱ्या किसायला गेलं की बऱ्याचदा हातांना लागतं, परंतु आता हे पिलर ना फारच भारी आहे. किती पटापट लांब सडक मस्त असा एकसारखा किस माझा तयार होतोय. पण मी आता याचं एवढं गुणगान गायल्यानंतर तुम्हाला वाटत असेल मी हे काय पेड प्रमोशन करते का, पण अजिबात नाही. हे मी जस्ट असंच ऑनलाईन मागवलं होतं. पाहिल्यानंतर मला फारच आवडलं, म्हणून मी फक्त तुमच्यासोबत शेअर केलंय. तर बघा किती छान असा एकसारखा आपला हा किस तयार झालाय. तर बघा या पद्धतीची ही माझ्याकडे किसणी होती. या किसणीने मागील वर्षी मुरंबा केला होता, अगदी मस्तच झाला होता. त्याची देखील रेसिपी अजूनही चॅनलवर अपलोड आहे, ती पाहिली तरी देखील चालेल. अगदी सेमच पद्धत आहे. संपूर्ण आपला किस या ठिकाणी किसून तयार झालाय. अगदी मस्त असा लांब सडक मोकळा सुटसुटीत आहे. लगेचच मुरंबा बनवायला घेऊया. तर त्याकरिता मी या ठिकाणी थोडीशी पसरट आकाराची परंतु जाड बुडाची स्टीलची कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली आहे. मुरंबा बनवण्याकरिता शक्यतो स्टीलच्याच भांड्यांचा वापर करावा. यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूयात. तूप घालणं या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, पण तूप घातल्यामुळे आपले हे जे ड्रायफ्रुट्स आहे, काही खडे मसाले आहेत, ते तळले तर जातीलच, पण त्याचसोबत तुपामुळे मुरंब्याला सुगंध आणि शाईन देखील अगदी मस्तच येते. तर आता हे तूप गरम झाल्यानंतर लगेच मी यामध्ये 2 ते 3 इंच दालचिनी, 5 ते 6 लवंग आणि 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घातल्यात. आता या अगदी हलक्याशा मंद तळून घ्यायच्या आहेत, हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा खडे मसाल्यांचा रंग दरवळेपर्यंत. तर बघा काजूचा रंग हलकासा बदलला होता. लगेच यामध्ये ही किसून घेतलेली संपूर्ण कैरी किंवा कैरीचा किस घालूयात. हा किस कढईमध्ये घालण्यापूर्वी मी एका बाउलने मोजून घेतला होता. साधारणतः 1.5 बाउल भरला होता. आता हा फक्त 1 ते 1.5 मिनिटाकरिता असाच तुपामध्ये परतवून घेऊयात. कैरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं, तर त्यामुळे कैरीचा सीझन आहे तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करून बघा. या अगोदरच्याच भागामध्ये मी तुमच्यासोबत कैरीपासून थालीपीठ कसं बनवायचं तेही अगदी खमंग खुसखुशीत शरीराला थंडावा देणारं शेअर केले आहे. चॅनलवर जाऊन नक्की बघा. आता या ठिकाणी मी घेतलेला आहे गूळ. तर साधारणतः पाऊण बाउल मी हा गूळ घेतलाय. छान असा बारीक किसून घेतलाय, ज्यामुळे हा पटकन वितळेल. ज्या बाउलने मी हा किस मोजून घेतला होता ना, त्याच बाउलने आपण गुळही मोजून घेतलेला आहे. पण गुळाचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावरही थोडंफार डिपेंड असेल.
तुमची जर कैरी जास्त आंबट असेल तर गूळ थोडा जास्तही लागू शकतो. गुळाऐवजी तुम्ही या ठिकाणी साखरेचाही वापर करू शकता. तुम्हाला जर वजनी प्रमाणात बघायचं झालं तर 1 किलो कैरीकरिता आपल्याला साधारणतः 750 ग्रॅम गूळ हा लागतोच. गूळ हा जरा वेळ असाच हलवत राहिलो की त्याला पाणी सुटायला लागतं. भरपूर असं हे मिश्रण तुम्हाला आता पातळ दिसत असेल, पण आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय. जर हे तुम्ही असंच स्टोअर केलं तर याला बुरशी लागू शकते. म्हणजेच आपलं पहिलं कारण बुरशी लागण्याचं ते म्हणजे मुरांबा हा तुमचा कच्चा राहिलेला असू शकतो, त्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला असू शकतो. तर आपल्याला हा कितपत शिजवायचा हे तुम्हाला मी पुढे दाखवते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मुरांब्याकरिता शक्यतो स्टीलची कढई वापरा, कारण कैरी ही आंबट असते. ॲल्युमिनियम पितळ वापरलं तर मुरांब्याचं आणि त्या भांड्यांचं रिॲक्शनही होऊ शकतं. तर बघा, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारणतः 10 ते 12 मिनिटे झाली असेल. मध्यम गॅसवर मी हा मुरांबा अधेमध्ये सतत हलवत राहतीये. साधारणतः याला अशा पद्धतीचा डार्क चॉकलेटी रंग आलेला आहे. यातील पाणी देखील बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे. आता यातील थोडासा पाक बोटांवर घ्यायचा, थोडीशी फुंकर घालायची आणि मगच बोट एकमेकांपासून थोडेसे दूर करून बघायचे. यामध्ये तार अशा पद्धतीने अर्धवट तुटली जायला हवी. कैरीचा किसही अशा पद्धतीने बऱ्यापैकी ट्रान्सपरंट व्हायला हवा इतकं हे शिजवून घ्यायचंय. हा गुळांबा जर आपण कमी प्रमाणात शिजवला तर याला बुरशी लागू शकते आणि जास्त प्रमाणात जर शिजवला तर तो चिवट होऊ शकतो, कडक स्वरूपाचा तयार होऊ शकतो. आपला या ठिकाणी चटपटीत चवीचा गुळांबा तयार झालाय. हा गुळांबा स्टोअर कसा करायचा ते बघूयात. तर गुळांबा स्टोअर करण्यापूर्वी हा व्यवस्थित असा थंडच होऊ द्यायचा आहे. नंतर मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरू शकता. ही काचेची बरणी पूर्णतः कोरडी असावी. वापरताना यामध्ये जराही ओलसर चमचा घालायचा नाही. जास्तीचा गुळांबा असेल तर तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, ज्यामुळे याचा रंगही जराही बदलत नाही. तर तुम्हाला आजची प्रमाणबद्ध टिप्सने परिपूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.